नमस्कार मंडळी, मी पूनम समर्थ स्वागत करते आपलं पूनम समर्थ या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्हाला हे सगळं बघून कळलंच असेल की आज आपण पनीरची भाजी बनवत आहोत। तर मंडळी, आज आपण अर्धा किलो पनीरची भाजी बनवत आहोत। तर इथे मी कढईमध्ये 1 टेबलस्पून तांदूळ, 1 टेबलस्पून जिरे, दालचिनीचा तुकडा तसेच 4 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत आणि खडे मसाले घेतलेले आहेत। जो पॉकेट येतो ना मार्केटमध्ये तोच मी वापरलेला आहे इथे, त्यामुळे वेगळं काही टाकलेलं नाही। आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे 1 टेबलस्पून, तसेच 10-12 शेंगदाणे घेतलेले आहेत। व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि छान खमंग असं भाजून घेतलं। आता मसाला गार झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये 2 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरलेले, तसेच कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे। कोथिंबीर आधी धुवून घ्यायची, नंतर बारीक चिरून घ्यायची, जाड चिरली तरी चालेल। हे सगळं घातल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये 1 कढीपत्ता घ्यायचा आहे। कढीपत्तासुद्धा आधी धुवून घेतला स्वच्छ, त्यानंतरच कोरडा करून इथे घातलेला आहे। आता मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊया, चिमूटभर हळद घ्यायची आहे। हळद झाल्यानंतर इथे घेतलेला आहे 2 टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे। अर्धा किलो पनीरसाठी परफेक्ट मेजरमेंट आहे हे। तर 2 टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे। सर्व जिन्नस एकत्रच काढून घेतल्यामुळे भाजी बनवायला सोपी जाते आणि झटपट होते आणि गोंधळामध्ये काही विसरून जाणार नाही याची 100% गॅरंटी असते। तर इथे सोबत घेऊया लाल तिखट घेतलेलं आहे। हे 3 टेबलस्पून आहे लाल तिखट। तसेच तुम्ही काश्मीरी लाल मिर्चसुद्धा वापरू शकता कलरसाठी, पण मी नाही वापरलं। इथे मी घेतलेला आहे सुहाना चिकन ग्रेव्ही मसाला, यामुळे भाजीला अप्रतिम अशी चव येते। तर मी इथे 2 टेबलस्पून सुहाना चिकन ग्रेव्ही मसाला वापरलेला आहे। हा तुम्ही पाण्यात भिजवूनसुद्धा वापरू शकता, पण मी सगळं एकत्रच करून घेते, त्यामुळे झटपट अशी आपली भाजी तयार होते, वेळसुद्धा वाचतो। इथे घेतलेला आहे मी काळा मसाला, अगदी थोडाच घेतलेला आहे 1 चिमूटभर। नंतर धनेपूड घातलेली आहे। धने मी मसाला भाजताना सुद्धा वापरले होते, तरीसुद्धा इथे घेत आहे। 1 टेबलस्पून धनेपूड घेतलेली आहे। आता आपण जे मिश्रण भाजलेलं होतं सगळे खडे मसाले ते गार झालेले आहेत। आपण मिक्सरच्या पॉटमध्ये ते सगळं काढून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं। गरजेनुसार पाणीसुद्धा घालायचं। इथे मी 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे। हे बघा, मी इथे आलं आणि लसूण वापरलेलं नाही, त्यामुळे डायरेक्ट पेस्टच घेतली आहे। बघा, आपला मसालासुद्धा व्यवस्थित बारीक झालेला आहे। आता हा पनीर आहे 500 ग्रॅम, याचे गरजेनुसार तुमच्या आवडीनुसार पीस कट करून घ्यायचे आणि अलीकडे मी तेलसुद्धा गरम व्हायला ठेवलं आहे। पनीरची भाजी बनवत असताना काही लोक पनीर तळून घेतात, तर काही कच्चा पनीर वापरतात, पण मला कच्चं पनीर आवडत नाही, त्यामुळे मी नेहमीच पनीर तळून घेते आणि आमच्या घरातसुद्धा तळलेलाच पनीर आवडतो। तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। इथे एक एक करून सगळे पनीरचे पीस सोडून घ्यायचे आणि व्यवस्थित असं पनीर तळून घ्यायचं। तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता, पण एवढा सारा पनीर शॅलो फ्राय करायचं म्हटलं तर खूपच वेळ लागेल, म्हणून मी डायरेक्ट डीप फ्राय करून घेत आहे। आणि पनीर तळतानासुद्धा काही लोक कमी तळतात, काही जास्त तळतात, मी मीडियम तळून घेते। आणि इथे एक महत्त्वाची टिप्स, पनीर सॉफ्ट राहण्यासाठी तुम्ही कितीही उशिरा किंवा कशीही भाजी बनवली तरी पनीरचे पीस हे सॉफ्टच राहणार। त्यासाठी एक ट्रिक आहे, एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं, कोमट पाणी घ्यायचं। पाण्याचं काही मेजरमेंट असं नाही, पण आपले पूर्ण पनीरचे पीस त्यामध्ये डीप व्हायला हवे एवढं पाणी घ्यायचं आणि तळलेला सगळा पनीर लगेच त्या पाण्यामध्ये काढून घ्यायचं। यामुळे पनीर सॉफ्ट राहतो आणि फुलतोसुद्धा पनीर। तळलेला पनीर भाजीमध्ये वापरल्यामुळे भाजी खाताना कच्चेपणा वाटत नाही आणि खायलासुद्धा भाजी चविष्ट वाटते। अशा प्रकारे आपले पनीरचे पीस तळून तयार आहेत। आता एका
पाण्याच्या पातेल्यामध्ये ते सगळे घालून घेऊया। हे बघा पाणी नॉर्मलच आहे। पनीर तळून झालं आहे। आता अलीकडे करूया फोडणीची तयारी। तर मी जिथे आपण पनीर तळलं ना त्याच्यातलंच थोडं तेल घेतलेलं आहे। 3 पळी तेल आहे हे। मसाला जास्त आहे त्यामुळे तेल जास्तच लागेल। तेल गरम झालेलं आहे। इथे मी वापरलेले आहे 2 तमालपत्र आणि तुम्ही मोहरीसुद्धा घालू शकता, मी नाही घातली। तसेच कढीपत्तासुद्धा वापरू शकता, पण मी कढीपत्ता आधीच वाटण करताना टाकलेला आहे त्यामुळे नाही घेतला। आणि जे आपण वाटण तयार केलं होतं ते सगळं या तेलामध्ये सोडून घ्यायचं आणि यावेळेस फ्लेम कमी ठेवायची, कारण तेल उडू शकते आपल्या हातावर वगैरे, याची काळजी घ्यायची। आणि हळूवार असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं बॅटर आणि तेल सुटेपर्यंत छान किमान 5 ते 7 मिनिट हा मसाला शिजवून घ्यायचा। ही बघा भाजीची संपूर्ण टेस्ट ही मसाल्यावरच अवलंबून असते। मसाला जेवढा परतला जाईल आणि जेवढा व्यवस्थित शिजलेला असेल ना तेवढीच भाजी चविष्ट वाटते। तर आपला मसालासुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे। इथे थोडं दाटसर वाटत होतं मला बॅटर, त्यामुळे मी थोडंसं कोमट पाणी घातलेलं आहे। अगदी 1 पळी पाणी असेल ते घातलेलं आहे। परत एकदा मिक्स करून घेतलं। आता बघा आपल्या फोडणीला छान तेल सुटलेलं आहे। आता एक एक करून सगळे पनीरचे पीस यामध्ये घालून घ्यायचे, पाणी निथळून घ्यायचं आणि नंतरच फोडणीमध्ये पनीरचे पीस घालायचे आहे। आता तुम्ही म्हणाल हे जे पाणी आहे ते फेकून देणार की काय, पण अजिबात नाही हा, कारण मी आधीच हे स्वच्छ पिण्याचं पाणी घेतलेलं आहे। पनीर यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून 2 मिनिट वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून। नंतर जे पाणी होतं ना आपण पनीर घातलेलं तेच पाणी इथे वापरायचं आणि गरज वाटली तर मग दुसरं पाणीसुद्धा घ्यायचं। तुम्ही अशा पद्धतीने एकदा पनीरची भाजी नक्कीच बनवून बघा, खूपच चविष्ट होते आणि छानसुद्धा लागते। अचानक पाहुणे वगैरे आले तर सुचत नाही, मग घाई गडबडीत झटपट होणारी ही पनीरची भाजी तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा। व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।